नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। जालन्यामध्ये शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन 13 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट, शिक्षकाच्या त्रासाचा कुटुंबियाकडून आरोप। जालना शहरातील CTMK गुजराती स्कूलमध्ये 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। या घटनेत शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन 13 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मयत विद्यार्थीचे नाव आरोही दीपक बिडलान असे असून ती 8वी वर्गात शिकत होती। आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शिक्षकाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आरोहीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे। घटनेची प्राथमिक माहिती मयत विद्यार्थीचे वडील दीपक बिडलान तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली। पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। क्या घटना घटी? मुझे स्कूल में से फ़ोन आया था कि बच्चे का आपका ऐसा कर लिए। मैं स्कूल में गया तो मुझे स्कूल में बच्ची मिली नहीं। दीपक हॉस्पिटल में लेके गए थे उसको। दीपक हॉस्पिटल में लेके गए तो डॉक्टर ने बोला थोड़े कम चांसेस है, एक सिविल में ले जाओ आप। मैं फिर यहाँ पे लेके आया तो यहाँ आने के बाद में बच्चे का डेट बोलती है। क्या परेशानी थी, क्या तकलीफ थी? मुझे कुछ मालूम नहीं। और CTMK स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ टॉर्चर होगा बच्चे ना, इसलिए कुछ कर रही हूँ। बच्ची का नाम क्या है? आरोही दीपक बिडलान। कौन सी स्कूल है? CTMK गुजराती विद्यालय। आपका नाम? दीपक अशोक बिडलान। सर, हे नेमकं घटना काय घडलेली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे? एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान, वय 13 वर्ष, ही 8वीची विद्यार्थिनी आहे। राहणारे मस्तगड जालना, 8वी वर्गात शिकणारी आहे। CTMK शाळा जालना येथे ती 8व्या वर्गात शिकत होती। आज सुमारे सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तिनं शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याप्रमाणे दवाखान्यातून, सरकारी दवाखान्यातून आपल्याला MLC प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर्व पोलीस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे, त्याचं कारण काय आहे आणि काय आहे। याच्यासाठी मी 3 टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे। मुलीच्या वडिलांनी आरोप केलाय छेडछाडीमुळे झालं आणि शिक्षक म्हणतायत की तसं काही प्रकार नाही। तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही। प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही। ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काही सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया। कारणाचा शोध घेणं चालू आहे सर। CTMK शाळेमध्ये, CTMK शाळा जालन्याच्या मध्यभागी शाळा आहे। त्या शाळेमध्ये एक शाळकरी मुलगी 8वीच्या वर्गात शिकत होती। 13 वर्षाची मुलगी होती। ती मुलगी त्या ठिकाणून ओरतून तिला कोणी ढकलून दिलं का सर लोकांच्या काही टॉर्चरमुळे तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली असं मला माहिती मिळाली आहे। आता आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो। मुलीचे वडील आहे। आता आम्ही माहिती घेतली तर मुलगी या ठिकाणी ऑफ झाली अशी डॉक्टरांची पण माहिती घेतली आणि नातेवाईकांकडून माहिती घेतली तर मुलगी या ठिकाणी मरण पावलेली आहे। खूप दुर्दैवी घटना आहे। जालना शहरामध्ये चाललं काय काही समजणार नाही। एक शाळेमध्ये बाजूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा जीवघेणा घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। एकही कोणत्या जिल्ह्याचा स्लाब या ठिकाणी सलापाचा पोपडा कोसळून एका लेकराच्या डोक्यामध्ये इंजुरी झाली। 3 लेकरं त्या ठिकाणी घायल होते। आतापर्यंत ती लेकरू सुद्धा त्या दवाखान्यामध्ये कोणी जाऊन बघितलं नाही। इथल्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी नाही, इथले शिव मॅडमने नाही, जिल्हाधिकारी मॅडमनी। आता जी आज ही घटना घडली, एका लेकराचा या ठिकाणी जीव गेलेला आहे। 13 वर्षाची मुलगी या ठिकाणी मरण पावलेली आहे। खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या शिक्षकाच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी मुलगीची आत्महत्या झाली का खून घातपात झाला हे काही कळणार नाही। ह्या गोष्टीची आणि या घटनेची इथल्या SP ने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने यामध्ये तपास करावा आणि या मुलीचा काय घटना घडली प्रकरण त्याच्या समोर आणावं। नातेवाईक या ठिकाणी घाबरलेले आहे। खूप दुर्दैवी घटना आहे। मोठी लेख या वडिलाची गेलेली आहे। खूप दुर्दैवी घटना आहे। घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही आता तुरंत आम्ही SP साहेबांकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ते तिथले पूर्व शिक्षक व शिक्षिका ताबडतोब ताब्यात घ्यावा आणि त्यांची चौकशी करावी की नेमकं लेकराला झालं काय त्या। विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी, युवा जिल्हा अध्यक्ष, जालना। अशाच नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
लोकात्मक न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.